नगरपालिकेतल्या सत्तेसाठी भाजपनं एमआयएम सोबत युती केलेली असून अकोल्यातल्या अकोट नगरपालिकेत भाजपनं एमआयएम सोबत युती केल्याचं समोर आलं। अकोटमध्ये अकोट विकास मंच नावाची आघाडी स्थापन केली गेली आणि यात भाजप एमआयएमसह दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीचा सुद्धा समावेश आहे। तसंच या आघाडीमध्ये बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष देखील असणार आहे। काँग्रेस आणि वंचित हे पक्ष या ठिकाणी विरोधात आहेत। नाही, नागरी गट जेव्हा बनवतो किंवा एखादा विकासाचा गट बनतो किंवा डेव्हलपमेंटचा गट तयार होतो, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकत्र येतात आणि त्यामुळे मला वाटतं शेवटी एक काहीतरी स्थानिक लेवलला आघाडी झाली असेल, डेव्हलपमेंटकरता आघाडी झाली असेल, त्या अनुषंगाने काही तिथे गट तयार झाला असेल, त्यावरही मी त्या ठिकाणी तपासून घेणार आहे। अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम सोबत असेल किंवा अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत असेल, हा सर्वस्वी प्रश्न जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा आहे। तुम्ही हा प्रश्न जर त्यांच्या नेत्यांना विचारला तर ते चांगल्या प्रकारे त्याचं विस्तृत स्वरूपामध्ये जे आहे हे उत्तर हे देऊ शकतील। हिंदुत्ववादी विचार म्हणजे या देशातून एक विशिष्ट जातीय धर्माचे लोक हद्दपार करायचे असं आमचं म्हणणं नाही। आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही, आमचा विरोध त्या लोकांशी आहे, त्या धर्माच्या लोकांशी आहे जे या संविधानाच्या पलीकडे जाऊन देशामध्ये असलेली शांतता भंग करायचा प्रयत्न करतात। वारंवार हिंदू धर्माचा अपमान केला जातो, वारंवार जे हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी केलेले कायदे असतात ते मोडकळीस आणण्यासाठी षडयंत्र करतात, जे सामाजिक सुरक्षितता धोक्यात आणतात, अशा विशिष्ट लोकांच्या विरोधात आमचा लढा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।